आजचा पेपर वाचला का? तो पण लोकसत्ता. खरं तर रोजच्या पेपरमधून आपल्याला चालू घडामोडी मिळतं, परंतु इतिहास सुद्धा सापडतो. हे तुम्हाला पाठीमागच्या मेजर थॉमस कॅन्डी यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल. आजची जी बातमी महत्त्वाची, की एडवर्ड ल्युटन्स यांचा पुतळा काढून स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय. तर यांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. आता हे एडवर्ड ल्युटन्स कोण आहेत? जेव्हा पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी 1911ला रद्द केली, 1911ला कायदा केला आणि 1912ला दिल्ली ही कलकत्त्यावरून राजधानी दिल्लीमध्ये शिफ्ट केली. पण नवीन शहराची बांधणी, डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी, नवीन इमारती पाहिजे होत्या, सरकारी इमारती. मग याचं जे काम होतं ते हर्वर्ड बेकर आणि त्याचबरोबर एडवर्ड ल्युटन्स या दोघांना दिलं. ऍक्च्युली बेकरच्या ऐवजी ल्युटन्सचा त्या ठिकाणी पुतळा होता. मग तो पुतळा आता काढला. आता का काढला? तर ब्रिटिश हे साम्राज्यवादी होतं, विस्तारवादी धोरणाचं होतं, अन्यायकारी होतं आणि म्हणून त्याचा पुतळा काढून ह्या राजाजी गोपालचारी यांचा उत्सव 1 मार्च पासून सुरू होतं, तर त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवला. आता 1912 नंतर राजधानी जेव्हा दिल्लीत आणली, तर त्यावेळी महत्वाच्या इमारती कोणकोणत्या बनवल्या ह्या एडवर्ड ल्युटन्स यांनी? तर सगळ्यात महत्वाचं राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट आहे आणि त्यानंतर पुढे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक याच्यासारख्या अनेक ऐतिहासिक इमारती या ठिकाणी बनवण्यात आल्या. आणि म्हणूनच यांचा हे ब्रिटिश वास्तुविशारद जे होते तर यांचा पुतळा त्या ठिकाणी काढला. हे राष्ट्रपती भवनामध्ये हा पुतळा होता, तो काढून राजाजी गोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात आला होता. अशाच ऐतिहासिक माहितीसाठी किंवा चालू घडामोडीसाठी का असेना, पण पेपर वाचत चला.